बानूबाई, अहो बानूबाई, अहो असं डोळे वाटारून समधीकडे काय बघतायसा? म्हातार बाबा, अरे हा तर फुलं होती ना? फुलं? आणि आता कुठं आहे ती? बानूबाई, अहो भास झाला असेल तुम्हासनी. अरे दिस उगवले धरणं असंच होत आहे बघ. अरे सकाळच्याला उठले तेव्हा बाजूवर मला कुंकवाचा करंडा दिसला. त्याला हात लावायला गेले तर कुठे गेला कुणास ठाव. मग त्रिशूळ दिसलं, त्याचं बी तसंच. आणि बाहेर आले तर ढगांचा यो गडगडाट आणि तुझं वाजवणं ऐकू आलं कानावर, म्हणून आले हात. ये वय ते वाजवायला मला लई आवडतं बघा. लई वर्षानंतर का कुणास ठाव पर वाजव असं वाटलं म्हणून वाजवलं. बानूबाई, एक सांगाल का व? नाही, तुम्हासनी कुंकवाचा करंडा दिसला, तुम्हासनी त्रिशूल दिसलं, याचा अर्थ ध्यानात आला का? नाही र म्हातार बाबा. ह्याचा अर्थ असा की देव तुम्हासनी भेटाय येणार. देव तुमच्या संग लगीन कराय येणार. हो बानूबाई, अहो महाराज म्हंटल तसं त्यांचा तर वनवास संपणार बघा. बानूबाई, हो बानूबाई, तुम्हासनी तसं वाटत नाही? नाही. अरे इतकं वरीस झालं तरी बी अजून देव हाता आलं नाही. आणि मला नाही वाटत आता ते हाता येतील. आणि आलं तरी मला त्याचं काय बी नाही. अपर असं कसं पाई म्हणतायस? नाहीतर काय म्हणायचं र. अरे इतकं वरीस दर्शन न देता राहतय बाई कुठं बघताला? असं कुठं असतंय बाई तवा? त्यासनी येता नसल आलं, त्यासनी बी वाटत असल तुम्हासनी भेटावं असं. कुणास ठाव, कुणी सांगावं? ते हात येत्याल बी नाहीतर नाही येत्याल. पर एक हाय म्हातार बाबा, म्या त्यांच्यावर रागावले आहे. आणि आता ते हात नाही बी आलं तर बी मला त्याचं काय बी नाही. त्यांच्या मनात असल तर ते येत्याल, नाहीतर बानूबाई, बानू, मी तुला आता कसं समजावू? माझा हा वनवास आता संपत आला आहे. इतक्या वर्षांचा विरहाचा काळ आता संपत आला आहे. या काळात तू माझ्या सोबत असूनही मला ओळखू शकली नाहीस. आणि माझ्या मनात कितीही आलं तरी तुला माझ्या मूळ रूपाचे दर्शन मी देऊ शकलो नाही. तुला आणि म्हाळसेला देखील. जशी तू माझी इतकी वर्ष वाट बघत आहेस तशीच म्हाळसा देखील माझी वाट बघतच असेल.
सगळ्या गोष्टींचे अर्थ मला पुन्हा समजून घ्यायला हवेत. कुठून माझ्या संसाराला दृष्ट लागली, सगळी पडझड व्हायला नेमकी सुरुवात केव्हा झाली. मी सारीपाटाचा डाव खेळायचं ठरवलं, तो माझा चुकीचा निर्णय होता का? सारीपाटाचा डावच मी खेळला नसता तर, किंवा सारीपाटाचा डावच मला कळला नाही. काय उभा आहे असं नुसतं? तुमचं आपलं बरं आहे, खरं काम आमासनी करावं लागतंय. त्याला काय म्हणतात ठाव आहे ना, सारी पाठ. आता सारी पाठाचा खेळ बी आठवत असेल तुम्हासनी. अरे त्याच्यामुळेच समधी राया गेली बघा. देव हारलं आणि वनवासाला गेलं. आता देवी आहेत आता समजा कारभार त्या बघत्यात, पण देव हत नाही म्हणल्यावर त्या बी दुःखीत आहेत ना. मग तर काय करायचं? तर मला एक समजत नाही की देवीनी यो सारी पाठाचा खेळ आज का मांडायला सांगितलाय. अरे मी एकटाच बोलतोय. अरे काय कथा सांगतोय तुम्हासनी? म्हाळसा, ह्या सारी पाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. ह्या सारी पाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. म्हाळसेला खेळाची सुरुवात करू दे. असं का? खेळाची सुरुवात तुम्ही करावी. देवाला पडला आहे 10 दान. खेळ थांबवा. पण का? माझे लक्ष नसताना तुम्ही ही चाल खेळला आहात. ही चाल मागे घ्या, तोवर मी खेळणार नाही. देवा, साक्षी म्हणून नंदेशरावांनाच विचारूया. देवांची बाजू न्याय्य आहे. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सारीपाटाचा खेळ मांडून ठेवलाय. बाई बाई बाई, ओ भानुबाई, सकाळ सकाळ एवढं तंतनाय काय झालं? म्हणजे तुला आधीच सांगून ठेवते, उगा माझ्या वाटेल जाऊ नकस. म्हणजे हात सोड माझा. ए, उगा तंतन करू नकस. आधी काय झालं ते सांग मला, नाहीतर सोडणारच नाही मी हात तुझ्या. जा तिकडे. अगं, आणि मला कशा पायी विचारतीयस? तुला देव दिसला ना तर त्यासनी विचार काय झालं ते.
समजा ध्यानात आलं बघ माझ्या. देवांवर रुसली आहे वय आमची बानू, वय ना. मला माझ्या कन्येला भेटायचं आहे. खरं तर तिला इथेच घेऊन यायचं आहे, पण हे मला काहीच स्पष्ट सांगत नाहीत. शची, मी जाऊन येतो. कुठे निघालात? पृथ्वीवर जाऊन येतोय मी. मला सुद्धा यायचं आहे तुमच्या सोबत. कशासाठी? मला माझ्या कन्येला भेटायचं आहे. ही योग्य वेळ नव्हे. तुम्ही माझ्यापासून का लपवत आहात सगळं? कारण परिस्थिती तशी आहे. तिने तिच्याशी जोडलेली माणसं तिच्या सोबत आहेत. तिचं लग्न झालं आहे का? नाही. अहो मग ही तर किती उत्तम संधी आहे आपल्या झालेल्या चुका सुधारण्याची. आपण तिला इथे स्वगृही घेऊन येऊया आणि तिच्यासाठी एक अनुरूप वर शोधूया. शची, नाही ती स्वप्न पाहू नकोस. ती इथे येणार नाही. नक्की काय चाललंय तुमच्या मनात? पुन्हा तिचा वध करायचा तर तुमचा विचार नाही ना? तू मला ओळखलेलं नाहीस. कुठलंही निश्चित कारण असल्याशिवाय मी काहीच करत नाही. अहो म्हणूनच म्हणते मी की मी येते तुमच्या सोबत. नाही, पुढच्या वेळेस तुला सोबत घेऊन जाईल किंवा तू भेटून ये तुझ्या कन्येला. पण पुढच्या वेळेला तुम्ही मला अडवणार नाहीत. मला माझ्या कन्येला भेटायला आता कोणीही अडवू शकत नाही आणि तिच्यासाठी अनुरूप वर मी शोधणार. म्हणजे अगं इतकं बरीच झालं, पण मला एक डाव भी आभाळात मल्हार नक्षत्र बघायला मिळालंच नाही. त्यांनी मला एक डाव भेटाय नगवाय आणि त्याचं ह्यासनी काय बी वाटत नाही. आणि आता म्हातार बाबा मला म्हणतोय का महाराज म्हणलं तसं देवांचा वनवास संपत आला असणार आणि मग ते तुम्हासनी भेटाय येणार. मग काय चुकलं ग त्याचं? आणि इतकी वर्ष वाट बघितली आहेस की? इतकी वर्ष वाट बघितली आहे आणि अजून बी बघते आहे. असं नाही बोलू ग बानू. कधी कधी तुला काय होतं ना समजतच नाही बघ. आता कसं समजवायचं बानू तुला? मला कुणी बी काय बी समजवू नका. आता देव हात आलं तरी मला त्याचं काय बी नाही. म्हणजे आता म्हणती आस, पर देव उद्या खरंच तुझ्या मोहरा आलं तर? आता ते हात आलं तरी बी म्याच त्यासनी भेटणार नाही. म्हाळसा, मला प्रधानजींशी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. हा खेळ सोडून आणि ही जागा सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. हाही खेळाचा एक नियमच आहे. म्हाळसा, मी बाजूला जाऊन प्रधानजींशी 2 शब्द बोलून लगेच येतो. नाही. श्री खंडेरायांना सारीपाटाचा खेळ जरी काही क्षण थांबवायचा असेल तरी त्यांना त्यासाठी काहीतरी मूल्य द्यावे लागेल. पण मूल्य काय असेल? बेल भंडारातील 2 सोंगट्या मी माघारी घेतो. गणोबा, ती सोंगटी त्या घरात ठेवा.
प्रणोबा, अजूनही मला कळलं नाही माझं काय चुकलं ते. पण आता मला अशी चाल खेळावी लागेल की हे केवळ माझे राहतील. हसू नगस म्हणजे त्या खरंच त्यासनी भेटणार नाही आता. ए बानू, कुणाला भेटणार नाहीस ग? रुसली आहे बघ तुझी पोर. ते कोणावर? देवांवर. ए बानू, म्हणजे काय म्हणती? वय बा, आता मी त्यासनी भेटणारच नाही. तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या. बारावरी संपत आलं, तेव्हाचा वनवास बी संपत आला. महाराज मला म्हणलं होतं का देव तुझ्या आसपासच आहेत, पर आसपास असून बी देव मला कधीच भेटलं नाही, माझ्या संग बोललं नाही, मला कधी बी दर्शन दिलं नाही त्यांनी. इथून हे केवळ त्या मुलीशी लग्न करण्यासाठीच गेले असतील तर माझ्याशी गाठ आहे. अजूनही मी शांत आहे, कारण त्यांचे लग्न झालेले नाही. पण जर ते ही चूक करतील तर मी काय करेन हे त्यांना ठाऊक नाही. तेवढे सोपे नाही. ए बान, अगं पण महाराजच म्हणले होते का नाही का देवाचा वनवास सप्पे पतूर ते तुला भेटणार नाहीत म्हणून? पर एकदा का देवाचा वनवास संपला ना की ते हात येत्याल आणि तुझ्याशी लगीन करत्याल बघ. अरे म्हणलं असत्याल, परबात देवाला माझं मन ठाव होतं. माझ्या मनात काय चालू आहे हे ठाव होतं देवासनी. मग तरी बी त्यांनी मला दर्शन का नाही दिलं? दिस नाही, राहत नाही. मी देवाचं नाव घ्यायचं कधी बी नाही सोडलं. जसा दिस उगवायचा तसा मनात एकच विचार यायचा का आज तरी आपल्याला देव भेटतील. पर नाही, ते आलंच नाही. मी त्यांच्या बिगर जगते आहे, ह्याचं त्यासनी काय बी नाही. हेच खरं आहे बघ बा. अगं नाही ग बानू, अगं तसं नसल बघ. अगं त्यानं बी तुझ्या संग लगीन करायचं आहे आणि मला पक्क ठाव आहे बघ, ते हात येतील आणि तुझ्या संग लगीन करत्याल. कुणास ठाव? हे बा, अगं असं का बोलतेस ग तू? अगं लग्नाची पोर घरात असेल ना तर तिच्या बाला काय वाटते कोणाला बी विचार, पण मला त्याचं काय बी वाटत नाही बघ. कारण माझा देवावर विश्वास आहे. महाराज म्हणले ना ते येणार म्हणजे ते येणार बघ. ते हात येणार आणि तुझ्या संग लगीन करणार बघ बानू. बापर मला आता त्याचं काय बी वाटत नाही. मला तर आता असं वाटतंय का हे लगीनच नका कराया. देव आता आलं काय आणि नाही आलं काय, म्या जगले काय मेले काय, त्यासनी त्याचं काय बी नाही बा. नगच कराया हे लगीन. बानू